आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण सांगू त्या तत्पूर्वी सर्व पत्रकार बांधव आमच्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून केज शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केज शहराला भेडसावत होता। आज स्वर्गवासीय विमलताई मुंदडाजींनी या ठिकाणी पूर्वी केज शहराला पाणी पुरवठा योजना मंजूर केल्यानंतर त्याचं लाईफ 20 वर्षाचं होतं। म्हणजे जवळपास 2015लाच आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा येणं अपेक्षित होतं, परंतु त्याचा योग्य ते पाठपुरावा झाला नाही, त्याचं त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात आलं नाही किंवा त्यावेळेसच्या कारभाऱ्यांनी त्या पद्धतीचं नियोजन केलं नसेल किंवा जी काय असेल, मला त्या राजकारणाच्या भानगडीत पडायचं नाही। परंतु ज्यावेळेस आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज शहराचं लोकांच्या जनतेसमोर आम्ही गेलो, त्यावेळेस केज शहरातील 18 पगड जातीच्या सर्व जनतेने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला या गावचा कारभारी बनविला, सेवक बनविला। आम्ही सेवक म्हणून काम करीत असताना कुठल्याही पद्धतीची काम चुकारपणा केला नाही। आम्ही इतबाने इतबारे ह्या मातृभूमीशी इमान इतबारे राहून या केजच्या मातृभूमीशी आमच्या इमान इतबारे सेवा करण्याचा 5 वर्षापासून प्रयत्न केला। याच्यामध्ये बरेच प्रश्न मार्गी लावले, वेळोवेळी त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली, लोकांच्या समोर ते प्रश्न मांडले। परंतु काम करीत असताना ज्या जनता जनार्दन मायबाप जनतेनं आम्हाला एवढ्या विश्वासानं आम्हाला या केज शहराचं सेवक म्हणून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली, तर आम्ही जे काम करतो, ज्या ज्या गोष्टी आपल्या केजच्या भविष्यात भर घालणाऱ्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्या केज शहराच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहेत किंवा जी जनतेची खूप दिवसापासूनची मागणी आहे आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला पाण्याचा प्रश्न आहे। यापूर्वी पाण्याचा प्रश्न हाताळत असताना ज्यावेळेस आपण सुरुवातीला 90-92च्या काळामध्ये बरेच आंदोलन करावे लागले, परंतु यावेळेस सर्व वरिष्ठांच्या सहकार्यानं, सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानं एक सक्षम नगराध्यक्ष म्हणून बनसोड मॅडम काम करीत असताना व आम्ही त्या सगळ्या केज शहराचं सारथ्य करत असताना आमच्या हातून ज्या ज्या गोष्टी केज शहराच्या विकासाला कलाटणी देणाऱ्या आहेत किंवा या केज शहरात राहणाऱ्या माझ्या मायबाप जनतेच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि ज्याच्यासाठी मोठे मोठे आंदोलन पूर्वी उभा राहावे लागले, तर यावेळेस कुठलंही आंदोलन उभा न राहता, कुठलंही आंदोलन करण्याची गरज न पडता या मातीशी इमाने इतबारे सेवा करण्याचं तो व्रत आम्ही घेतलं आणि जनतेनं सेवक म्हणून आम्हाला जी संधी दिली, त्या संधीचं सोनं करणं आणि बसलेल्या खुर्चीवर आपल्याला त्या खुर्चीला न्याय देणं, जनतेशी असलेल्या नाळ जोडलेल्या नाळेला इमान इतबारे आपण त्याच्याशी इमान राखून काम करणं, या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही या 5 वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला। आणि ह्याचं काम करीत असताना यापूर्वी आम्ही 2-3 वेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगितलं किंवा ज्या ज्या 5-4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे विकास कामं केले ते तुमच्या समोर आहेत। मग 40 वर्षापासूनचा फलोत्पादनाच्या जागेचा प्रश्न सोडून आम्ही व्यापाराचा प्रश्न मार्गी लावला। आज या ठिकाणी मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला, त्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही अहोरात्र रोडवर फिरलो, लोकांची जी समस्या आहे ते जाणून घेतल्या, पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी जो कोणी 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार सिद्ध केला तर त्याला 1 लाख 1 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्याचं धाडस
या महाराष्ट्रामध्ये केज नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी आणि आम्ही डिक्लेअर केलं. त्याची नोंद सगळ्या मीडियाने माध्यमांनी घेतली. आम्हाला गेल्या महिन्यामध्ये बीड भूमिपुत्राचा दोघांना पारितोषिक लोकमतनं दिला. त्यानंतर टेल्सा विद्यापीठानं मेक्सिकोच्या त्यांनी त्यांचा सर्वे केला आणि भारतामधून 28 लोकांना समाजसेवेच्या बाबतीत ज्यांनी 20-20 वर्ष समाजसेवा केली अशा लोकांना डॉक्टरेट पदवी दिली. माझ्या केज नगरीमधील जे लोकशाहीचा तिसरा डोळा आपण म्हणतो, आधारस्तंभ म्हणतो, त्या पत्रकार बांधवांनी उन्हाळ्याच्या काळामध्ये खूप सुंदर कार्यक्रम सगळ्यांनी मिळून घेतला आणि ज्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं, ज्यांच्या ह्याच्यात आपली प्रतिमा किलीन राहावी अशी प्रत्येक राजकारणी माणूस आपली भूमिका मांडत असतो. त्या पत्रकार बांधवांनी केज नगरीमध्ये मोठा कार्यक्रम घेऊन केजचं एक भूमिपुत्र आणि केजचं या ठिकाणी आम्हाला भूषण म्हणून मला सन्मानित केलं. नगराध्यक्षाला उत्कृष्ट नगराध्यक्ष म्हणून सन्मानित केलं. नाहीतर अक्सर ठिकाणी सत्ताधाऱ्याचं आणि ज्या राजकीय पुढाऱ्याचं आणि पत्रकार बांधवाचं कटर जमत नाही. त्यांच्या तोंडून ही शब्द येणं म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि ती संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झाली. ही आम्ही काय म्हणलो असतो तोंडानं तर तुम्ही ऐकलं नसतं, कारण तुम्ही दर्पण आहात. दर्पण जी समाजामध्ये दिसतं तेच आरशामध्ये दिसतं आणि त्याच आरशाची प्रतिबिंब तुम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी पत्रकार बांधवा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी योग्य न्याय सन्मान दिला. आज आपण सामाजिक सलोखा राखण्यासाठी सगळ्या गोष्टीला, सगळ्या जाती धर्माच्या उत्सवाला बरोबर घेऊन सगळे सण साजरे केले. मोठे मोठे संकट केजच्या एकात्मतेवर आले. या ठिकाणी त्याला सुद्धा आपण चांगल्या एक सक्षम नेतृत्वाला साजेल अशा पद्धतीने त्याला हँडल करून माझ्या केजच्या मातृभूमीला कुठे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याचं काम केलं. त्यावेळेस सुद्धा सगळे पत्रकार बांधव असतील, 18 पगड जातीचे लोक असतील, यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला विश्वासानं काम करण्याची संधी दिली. परंतु आम्हाला मनोमन अभिमान आहे की आज आपण या ठिकाणी केज नगरपालिकेच्या माध्यमातून काम करीत असताना व या ठिकाणी मला आवर्जून सांगावं वाटतं की आज आपल्यात आमचे नेते स्वर्गीय अजितदादा नाहीत, परंतु अजितदादांनी केज वाजायला जे फलोत्पादनात जागायचा प्रश्न मिटवून जी आम्हाला भेट दिली, व्यापाराचा प्रश्न मिळविला, तर ते केजवासी कधीही विसरणार नाही. आज या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता. ज्यावेळेस आम्ही सत्तेत आलो त्यावेळेस 75 लिटरच्या पद्धतीनं प्रव्यक्ती दरडोई 35 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी प्रस्तावित होती. परंतु आम्ही ज्यावेळेस सत्तेत आलो त्यावेळेस आम्ही त्या योजनेचा अभ्यास केला. आम्ही म्हटलो की 75 जर आपण गुणविलं तर 35 कोटीमध्ये आपली कुठलीच योजना सक्सेस होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अनेक त्रुट्या होत्या. लाईटीचा प्रश्न होता, अंतर्गत पाईपलाईनचा प्रश्न होता, त्या ठिकाणी ESRचा प्रश्न होता. ही सगळ्या प्रश्नावर आम्ही तो प्रस्ताव परत आणून स्टडी केली. आज चांगल्या चांगल्या तज्ज्ञाकडे आम्ही ते प्रस्ताव घेऊन गेलो आणि त्या प्रस्तावाला सगळ्याची अभ्यास करून पूर्ण त्यासाठी आम्ही बदल करण्याचा प्रयत्न केला. जर आपण 135 लिटर पर डोई जर या पद्धतीने जर आम्ही त्याचा प्रस्ताव बनविला तर त्या ठिकाणी आपल्याला उद्या भविष्यामध्ये अंडरग्राऊंड नाल्याचा सुद्धा प्रस्ताव दाखल करता येतो. ही सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवल्या. याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत आणि आपल्या जनतेला उद्याचं काय काय जाचक होऊ शकतं या सगळ्या गोष्टीचं आम्ही ध्यान ठेवलं आणि त्याच्यामध्ये नंतर दुरुस्त्या केल्या. ते 135च्या हिशोबानं पहिल्या वेळेस 83 कोटीपर्यंत गेलं. नंतर आम्ही आणखीन 2 मोठ्या मोठ्या जाणकाराकडे गेलो तो प्रस्ताव घेऊन. त्यांनी आणखीन काय त्यात आम्हाला सुचविलं. त्याचे आम्ही पुन्हा त्याचं रिप्लॅनिंग केलं. ती 93 कोटीपर्यंत गेलं. पुन्हा अजून काय आमच्याकडून चुकून राहिलं का ती पुन्हा आम्ही ते जोडण्याचा प्रयत्न केला. ती 100 कोटीपर्यंत गेलं. परंतु ज्यावेळेस आम्हाला वाटलं की उद्या योजना चालू होईल, सगळ्या गोष्टी होतात, परंतु आमची जनता जर वेळेवर लाईट बिल नाही भरलं तर आमची ती योजना चालून काय फायदा आहे. मग आम्ही त्याच्यावर बी स्टडी केला आणि आपल्या शहराला लगत 2 मेगावॅटचं विद्युतचं सौर ऊर्जेचं प्रोजेक्ट त्यात ऍड केला, जेणेकरून आमच्या योजनेला कुठेच लाईट बिलाचा प्रश्न येणार नाही. आमच्याकडे जे स्ट्रीट लाईट आहेत त्याला प्रश्न येणार नाही आणि आमच्याकडे जी आज आपण ज्याच्यावर तारणहारा म्हणून आपण विंधन विहिरीकडे बघितलं जातं, एवढी आज कमकुवत पाणी पुरवठा योजना झाली. 2-2 दिवसाला पाईपलाईन फुटते.
लोकांना खूप त्रास होतो, परंतु या सगळ्या घटनेतून ज्यांनी आपल्याला उन्हाळ्याभर सारलं, कारण केस शहरामध्ये जवळपास 200-250 बोरवेल्स चालू कंडिशन मध्ये असल्यामुळं माझ्या केलवाशांना तेवढी झड पोहोचली नाही. म्हणजे आम्ही त्यांना कमीत कमी थोड्या बहुत प्रमाणात तकलीफ झाली, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. परंतु ते आमच्या प्रयत्नाचा पुढचा विषय होता, तरी सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला. बरेच बोरवेल्स मंजूर करून ते सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. कारण येणाऱ्या काळात जरी योजना मंजूर झाली तरी त्या ठिकाणी 17-18 महिन्याचा कालावधी लागणार आहे ते पूर्ण होण्याला. म्हणजे अजून आपल्याला 2 वर्ष जरी योजना मंजूर झाली ते कार्यान्वित व्हायला लागेल. मग त्या काळामध्ये कुठल्याही आमच्या केजवाशा अडचणी येऊ नये, उद्या होणारी कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बोरवेलच्या माध्यमातून केजला पूर्ण पाण्याची सोडून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे करीत असताना आज आपण एक एक दिवस महत्वाचा समजून रात्रंदिवस त्याच्यावर प्रोजेक्टवर आम्ही काम केलं आणि आपली योजना जवळपास 117 कोटीची. अजितदादांनी ज्यावेळी त्यांचा अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी शेवटचा जर फोन केला असेल तर ती केजच्या पाणी पुरवठ्यासाठी केला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला तिथे 117 कोटी योजना आपली अंतिम होऊन त्याचं तांत्रिक मान्यता आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ही तांत्रिक मान्यता हा 50%चा टप्पा या ठिकाणी पूर्ण आहे. आपल्याला 117 कोटीच्या केज शहराच्या पुरवठ्याचं जे तर या ठिकाणी आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे. यासाठी रात्रंदिवस मेहनत करून आणि आमच्या सगळे वरिष्ठ सहकारी, मग त्या ठिकाणी आडसकर साहेब असतील, त्या ठिकाणी रजनीताई पाटील साहेब असतील, आमदार विमलताई, आमदार नमिताताई असतील किंवा खासदार बजरंग बाप्पा असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ज्या ज्या लोकांचं सहकार्य आवश्यक होतं किंवा त्यांचे नगरसेवक असतील, या सगळ्या सभागारांना आम्हाला सहकार्य केलं. आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्याचा मत घेऊन आमचं काम रात्रंदिवस त्याच्या पाठीमागं पळालो आणि आज आमच्या प्रयत्नाला यश आलं. आणि अजितदादांच्या त्यावेळेच्या प्रयत्नामुळं आणि आता आमच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांच्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला 117 कोटीची पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळं या सर्व वरिष्ठ नेत्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी, माझ्या मायबाप जनतेला आपण काय करीत आहोत याचं ज्ञान देण्यासाठी किंवा आम्ही केलेलं काम लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्यांनी निवडलेलं आमच्यासाठी जो जिम्मेदारी म्हणून सेवक म्हणून आम्हाला जे सेवा करण्याची संधी दिली, तर आम्ही कुठपर्यंत आहोत आणि आम्ही काय काय केलं ही पारदर्शक कारभार माझ्या केजवाशाला माहीत असावा. म्हणून या केजवाशांची तहान भागवण्यासाठी आम्ही हा 117 कोटीचा जो आपला पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव होता त्या प्रस्तावाला आपण तांत्रिक मान्यता घेण्यामध्ये सक्सेस झालो. त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचे मी पूर्ण करून त्या लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या साथची आणि तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज राहील. या केजवाशाला माझी विनंती आहे की जोपर्यंत आम्ही बघितलेले जी काही स्वप्न आहे, केज नगरीमधले जे बघितलेले आमचं केज कसं असावं याबद्दल बघितलेलं जी स्वप्न आहेत ते स्वप्न पूर्ण करेपर्यंत या मायबाप जनतेनं पूर्ण ताकदीनं, पूर्ण विचारानं, कुठल्याही गोष्टीचा उदापो न करता फक्त विकास हाच एक मुद्दा समोर ठेवून या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावे, आमच्या बरोबर राहावं. मी आम्हाला आश्वस्त करतो की आता बी आणि भविष्यात बी केजच्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्दाचं सोनं केल्याशिवाय आणि टाकलेली जिम्मेदारी पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तर मी माझ्या जनतेला खुशखबर देण्यासाठी की आज आपण 117 कोटीची केज शहरासाठी जे पाणी पुरवठा योजनेचा एक टप्पा पूर्ण केला, तांत्रिक मान्यता घेऊन आलो. आता प्रशासकीय मान्यता घेऊन टेंडर प्रोसेस होऊन ऍक्च्युअली कामाला सुरुवात करण्यासाठी सुमित्राताई असतील या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्या लोकप्रतिनिधींचा आभार मानतो. आणि कुठल्याही पद्धतीचं राजकारण न होता या माझ्या केज शहरासाठी सगळ्यात सुंदर योजना व्हावी आणि चांगल्या पद्धतीची योजना लोकांच्या पदरात पडावी एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून मी व्यक्त करतो. आणि कुठल्याही पद्धतीची त्रुटी न ठेवता एक परिपूर्ण अभ्यासपूर्ण ही योजनेचं इथपर्यंत आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि तुमच्या आशीर्वादानं पुढे सुद्धा याला कार्यान्वित करण्यासाठी आम्ही तत्पर राहू. आणि तुमच्या पदरामध्ये केज शहराच्या पदरामध्ये एक 50 वर्ष सगळ्यांचं नाव आणि समाधान राहील अशा पद्धतीची योजना आपण सगळे मिळून करूयात. आणि ह्या योजनेचं या ठिकाणी आज
वरिष्ठांनी सुद्धा मोठे मोठे अधिकारी वर्गाने सुद्धा आम्हाला मदत केली. त्या सगळ्या अधिकाऱ्याचा आभार. सगळ्या लोकप्रतिनिधी आम्हाला मदत केली, त्यांचं पण आभार. सगळ्या पत्रकार बांधवांनी मदत केली, त्यांचं पण आभार. सगळ्या नगरसेवक सहकार्याने आम्हाला मदत केली, त्यांचं पण आभार. कुठल्याही पद्धतीचं आमिष न ठेवता एक नगराध्यक्षानं सक्षमपणे काम केलं, त्यांचं पण आभार. आणि जनतेनं आम्हाला आशीर्वाद देऊन या खुर्चीवर बसून तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल माझ्या मायबाप जनते सुद्धा आभार. हीच फक्त ऋणानुबंध आणि याच पद्धतीचं ऋण व्यक्त करण्यासाठी आणि लोकांचा आभार मानण्यासाठी आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. आणि लवकरात लवकर आपल्याला सगळ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमच्या नेत्या महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असतील यांच्या माध्यमातून ही सगळं आपण लवकरात लवकर आपल्या पदरात पाडून घेऊ आणि ते लवकरात लवकर काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करू. आणि शक्यतो दिवाळी भेट कशा पद्धतीने यांना देता येईल ते आता वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानं आपण सगळे प्रयत्न करूयात आणि आपण प्रे पण करूयात की ही सगळ्या गोष्टी आपल्याला घडाव्यात. हीच सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. आणि यात काय राहिला असेल, काय कुणाच्या शंका कुशंका असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमचं समाधानकारक उत्तर आम्ही देऊ, कारण आमची जीवन आणि आमचं कारभार पारदर्शक आणि खुली किताब आहे. त्याच्यामुळं कुणाला लपवा चपवी गप्पा गप्पी थापाला बळी असलं काही विषय नाही. जे आहे तुमच्या समोर आहे आणि जे करायचं तुमच्या समोर ठेवून करायचं. म्हणून आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे आलात, एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला, त्याबद्दल पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजचा हा पत्रकार परिषदेला विषय तुमचा चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऐकून घेतला, आम्ही सुद्धा मांडला असं आम्हाला वाटतंय आणि त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भारत.